ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी, मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचं आवाहन। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा। बैठकीत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुखांमध्ये शाब्दिक चकमक। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने। समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी ते आमने शेवटचा 76 किमीचा मार्ग सेवेत। मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासात शक्य। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समृद्धीवरून कारण प्रवास। शिंदेनंतर फडणवीसांच्या हाती स्टेरिंग। आम्ही तिघही उत्तम ड्रायव्हर असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। हगवणे प्रकरणात चर्चेत असलेले आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांनी वादात। अमरावतीच्या तुरुंगात असलेल्या गायकवाडांचा जामिनासाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप, तर सुपेकरांनी सर्व आरोप फेटाळले। गायकवाड कुटुंबाकडून माझ्या मुलीचा विकृतपणे छळ। माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप। पुण्यातील गायकवाड बाप बेटे सावकारीसह अनेक गुन्ह्यांमध्ये सध्या तुरुंगात। दिवाळीत कैद्याच्या फराळातही सुपेकरांनी 5 कोटींचा घोटाळा केल्याचा राजू शेट्टींचा आरोप। वादग्रस्त मेहुण्याला पोलीस दलात प्रमोशन दिल्याचाही दावा। दमानियांकडून सुपेकरांच्या निलंबनाची मागणी। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावरती शिवभक्तांची अलोट गर्दी। देशभरातून शिवभक्त मोठ्या संख्येनं दाखल। उद्या किल्ले रायगडावरती 352वा शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर। जगात सर्वात उंचावर असलेल्या चिना पुलाचं उद्घाटन करणार। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवणार। देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रातही 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी। मुंबईमध्ये कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण।